1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। दोषी अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाने निकाल राखीव ठेवलाय। तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीसाठी मिळालेली सवलत ही प्रत्यक्ष शिक्षेतच गणली जावी, सालेमच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। तर टाडा न्यायालयाचा स्पष्ट निर्देश असूनही तुरुंग प्रशासन सवलतीचा लाभ देत नसल्याचा आरोप आहे। सुप्रीम कोर्टाने आता सालेमच्या वकिलांना लेखी युक्तिवाद आणि या संदर्भातील पूर्वीचे दाखले एका आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले। पुढे एक महत्त्वाची बातमी, औषध परीक्षक भरती प्रक्रिया पेपर फुटी प्रकरणी ही अपडेट आहे। परीक्षेसाठी आता 46,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते। 154 जागांसाठी 31,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर फुटीचा आरोप केला जात आहे आणि औषध निरीक्षक या विभागाचा हा पेपर फुटलेला आहे। ज्या विद्यार्थ्याने हा पेपर दिलेला आहे तो विद्यार्थी आता आपल्या सोबत आहे। औषध निरीक्षक पदाची परीक्षा ही ॲक्च्युअली 2021 मध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु त्याचा अनुभवाचा अट असल्यामुळे ही परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना देता आली नाही आहे। अनुभव रद्द आणि त्याच्यानंतर 22 मार्चला पेपर होणार होता, परंतु 20 मार्चलाच व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज आपण बघतो गेली 2 दिवस झालं सोशल मीडियामध्ये व्हायरल होते। 22 मार्चचे चार्ट आहे, तर या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत ते आलेले दिसून येतात आणि त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या चार्टमध्ये असं म्हटलंय की आपण जर बघितलं तर पुढचं चार्ट बघितलं तर यातले जवळपास 77-78 प्रश्न मी सोडवलेत। मग आपण हा बघितला तर किती लोकांपर्यंत हा पेपर गेला आहे, तर ह्याची निपक्षपातीपणे ह्याची चौकशी केली पाहिजे आणि कठोरात कठोर या लोकांना शिक्षा दिली पाहिजे। कॅमेरामन प्रवीण सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। औषध निरीक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप करण्यात आलाय। परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधीच प्रश्न उत्तरं उपलब्ध असल्याचा दावा केला जातोय। तक्रारदार असलेले ऋषिकेश गांगुडे यांची फॉरेन्सिक तपासणीची मागणी आहे। संशयितांच्या मोबाईलची फॉरेन्सिक चौकशी करा अशी मागणी केली जाते। सह तक्रारदार लोकेश पाटील यांनी प्रकरणातून माघार मात्र घेतलेली आहे। MPSC कडून घेण्यात आलेले औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप जो आहे तो अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगुर्डेने केलेला आहे। तो आपल्या सोबत आहे। काय नेमकं घडलं आहे त्याच्यातून आपण जाणून घेणार आहोत। मी स्वतः विद्यार्थी आहे, मी त्याची एक्झाम दिली होती। तर आयोगाने 22 मार्चला एक्झाम झाली आणि 12 जूनला त्यांनी आयोगाने एक लिस्ट आणि कॅटेगरी वाईज हे केली। त्यात विद्यार्थ्यांचे फक्त नाव रोल नंबर होते, त्यांचे मार्क्स दिले नव्हते आणि त्यांना इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट केलंय असं। तर मी व्हिडिओ बनवला होता की त्यांना कोणत्या बेसिसवर बाकी 40-50 हजार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांना त्यांचे मार्क्स जाणवण्याचा अधिकार आहे का नाही। तर तो व्हिडिओ पाहून गौरव पाटील म्हणजे लोकेश पाटील जो दुसरा तक्रारदार आहे त्याने माझ्याशी संपर्क केला आणि क्वेश्चन पेपर फुटल्याचे पुरावे मला सेंड केले। तुम्ही परीक्षा दिली? हो। मग आता तेच प्रश्न होते का जे समोर आलेले? 100 पैकी 90 क्वेश्चन तेच आहेत, त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत आणि ऑप्शनचे नंबर सुद्धा सेम आहेत। माझी अशी मागणी आहे संबंधित विद्यार्थी क्लास चालक त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी आणि त्याची ती साखळी आहे ती पूर्ण बाहेर येऊन जाईल। त्यावर कोणाचा TV9 मराठी आहे।